नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता. ओपीडी आणि साथीचे आजार वाढल्यामुळे बेड मिळत नसल्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा दावा. मुंबई गोवा महामार्गावर धुळीने कोंडला प्रवासी आणि वाहन चालकांचा श्वास. कडसुरे जिल्हा परिषद शाळेला पालकांनी लावले टाळे. 1ली ते 5वी पर्यंत एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान. आणि सिंधुदुर्गच्या जंगलात आढळली कोळ्याची प्रजाती. सिंधुदुर्गमध्ये लागला जम्पिंग स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. बेडची कमतरता असल्यानं जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. रुग्णालयातील आयसीयू, जनरल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड रुग्णांनी भरलाय. त्यामुळे रुग्णालयात आलेले काही रुग्ण बेड मिळत नसल्यानं बाकड्यावर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तर सध्या ओपीडी आणि साथीचे आजार वाढल्यामुळे बेड मिळत नसल्याचा दावा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या 17 वर्षांपासून धीम्या गतीने सुरू आहे. मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या महामार्गाला समस्यांचा विळखा बसलाय. मुंबई गोवा महामार्गावर वडखळ, आमटेक, नागोटणे, वाकडनाका, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव पट्ट्यात आता धुळीचे लोटच लोट उसळत आहेत. वाढत्या धुळीने प्रवासी वाहन चालकांचा श्वास कोंडतोय. धुळीने श्वसनाचे विकार आणि अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळतंय. त्यामुळे यावर आता ठोस उपाययोजना करण्याची मागणी होतीये. भिवंडी वाडा रोड, अनगाव ध्वनी कॉम्प्लेक्स येथे एका दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. 204, 205 आणि 206 मध्ये विदेशी दारूचा अवैध साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनासह इतर साथीदारांनी घटनास्थळ गाठून अवैध दारूचा साठा जप्त केला, ज्याची एकूण किंमत 55,22,400 रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून 11 ऑक्टोबर रोजी ठाणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रायगड जिल्हा परिषद कडसुरे शाळेला संतप्त पालकांनी टाळं ठोकलंय. 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच शिक्षक असल्याने पालक संतप्त झाले. 2 शिक्षक मंजूर असताना एकाच शिक्षकावर 5 वर्गांचा भार पडतोय. गेले अनेक दिवस शाळेत 2 शिक्षक असावेत यासाठी पालकांची मागणी आहे. तरी देखील या मागणीकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कडसुरेतील पालक वर्गाने आक्रमक पवित्रा घेत शाळेलाच टाळे ठोकले. जोपर्यंत दुसरे शिक्षक शाळेत हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेला कुलूपच राहील अशी भूमिका संतप्त पालकांनी घेतली आहे. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षांपासून फक्त 14,000-15,000 रुपये प्रतिमाह काम करत असलेल्या अनुभवी आणि कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीनं वयाच्या 60 वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ संघटनेच्या पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात 7 आणि 8 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत झाला. या बैठकीसाठी राज्यातील 28 जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा कोकण रेल्वे प्रशासनाला पडलेला विसर पुन्हा लक्षात आणून देण्यासाठी माणगाव तालुक्यातील कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष पत्रकारांच्या माध्यमातून माणगाव स्टेशन प्रबंधक यांच्या माध्यमातून मधु दंडवते यांच्या नामोल्लेखाचे विशेष निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर आरिफ पागारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद जाधव, कार्याध्यक्ष परेश शिंदे यांच्या प्रयत्नानं निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन माणगाव तालुक्यातील पत्रकारांसमवेत माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेशभाई जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगावचे नेते रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गुलजार खान,
मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीचे रमेशभाई ढेबे, किराणा व्यापारी अध्यक्ष दिनेश मेहता, माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे उपाध्यक्ष सुनील राजभर, पोलीस प्रवाहाचे पत्रकार नचिकेत म्हापसेकर आणि सिद्धिविनायक रिक्षा युनियन माणगावचे अध्यक्ष विजय भादावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा युनियन सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी जमलेलो आहोत की माणगाव रेल्वे स्थानकामध्ये किंवा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचं कुठंतरी कोकण रेल्वे प्रशासनाला विसर पडलेला आहे. ज्या माणसाने या कोकणामध्ये अनेक खडतर प्रवासानंतर ही कोकण रेल्वे आणली, कोकण रेल्वे येणं म्हणजे ही साधी बाब नव्हती. कोकणामध्ये सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातील कोकण रेल्वे झाल्या, पण मात्र कोकणामध्ये रेल्वे आणायची म्हटली तर अनेक नद्या आहेत, अनेक डोंगर आहेत, डोंगराला बोगदे पाडा, नदीवरती पूल बांधा, अशा प्रकारे परिस्थिती असताना तत्कालीन मोरारजी देसाई यांच्या काळातील रेल्वे मंत्री सन्माननीय प्राध्यापक मधुजी दंडवते आणि त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी प्रवीणा मधु दंडवते यांचा जवळजवळ 50 वर्षाचा निष्पक्ष निष्कलंक असा राजकीय कालावधी होता. आणि यामध्ये मधु दंडवते असतील यांनी अनेक वेळा केंद्रीय शासनामध्ये राजापूर मतदारसंघातून तत्कालीन जो मतदारसंघ लोकसभेचा होता त्यातून त्यांनी निवडणूक लढवून खासदार झाले. खासदार झाल्यानंतर अनेक वेळा त्यांनी रेल्वे मंत्रीपदात मोरारजी देसाई काळामध्ये रेल्वे मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. त्यावेळेस त्याने हे कोकण रेल्वे हा प्रकल्प सँक्शन केला. सँक्शन केल्यानंतर कोकण रेल्वे ही कोकणात आणणं हे खडतर प्रवासाचं असताना देखील कोणतीही कंपनी हा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हती. त्यावेळी स्वतःची कंपनी उभारून त्यांनी कोकणामध्ये रेल्वे आणली आणि कोकणवासियांचा एक खडतर मार्ग सुकर केला. अशा नेत्याचा, अशा समाजसेवकाचा, अशा कोकणी एका समाजसेवकाचा कुठेतरी कोकण रेल्वे प्रशासनाला विसर पडलेला आहे. यासाठी आम्ही आज माणगाव तालुक्यातील कार्यशील पत्रकारांच्या माध्यमातून एका मागणीचं निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत की यामध्ये आम्ही या ठिकाणी कोकण रेल्वेमध्ये प्राध्यापक मधु दंडवते यांचं स्मारक व्हावं, त्यानंतर रेल्वे स्थानकांमध्ये त्यांच्या नावाचे स्वतंत्र एक कक्ष उभारण्यात यावं, अशा गोष्टीची आम्ही मागणी केलेली आहे. आणि याच्यामध्ये ह्या सर्व मागणीमध्ये निवेदन देताना स्टेशन प्रबंधक माणगाव यांना निवेदन देताना आमच्या माणगाव तालुक्या संघटनेची जनाक्रोश समिती आहे, त्यानंतर आमचे सर्व समाजसेवी कार्यकर्ते असतील किंवा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सभासद असतील किंवा माणगाव तालुक्यातील पत्रकार असतील यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुठेही प्राध्यापक मधु दंडवते यांच्या कार्याचा कोकण रेल्वे प्रशासनाला विसर पडू नये एवढीच फक्त आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आमच्या मागण्या आम्ही सलिखित केलेल्या आहेत. त्या मागण्यांचा कोकण रेल्वे प्रशासन असेल किंवा रेल्वे प्रशासन महाराष्ट्र राज्य असेल किंवा राज्य प्रशासन असेल किंवा केंद्रीय रेल्वे मंत्रालय आयोग असेल यांनी याचा विचार करावा अशी फक्त आम्ही मागणी करतो. वसई येथे स्विगी कंपनीतील रायडर कर्मचारी यांनी आपल्या अनेक समस्यांबाबत धरणे आंदोलन केले असता यावेळी मनसे नेते अविनाश जाधव, कामगार सेनाध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार नेते, विधानसभा अध्यक्ष आणि नाविक सेना सरचिटणीस संदीप राणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील भेट घेऊन लवकरात लवकर सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून स्विगी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे मध्यस्थी करून सर्व समस्या लवकर सोडवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, मनसे वाहतूक जिल्हा अध्यक्ष विनोद मोरे, उपशहराध्यक्ष वसई सुजित आगरे, सहसचिव सुरेश जाधव आदी उपस्थित होते. त्यांना या ठिकाणी कामाचं आमिष दाखवून त्या लोकांना एक डिलिव्हरी पार्टनर किंवा त्याचं एक बिझनेस पार्टनर म्हणून त्यांची नेमणूक केलेली, त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं. माझं मत काय आहे की जे समजा एक्झिक्शन त्यांचा जो त्यांना एक मोबदला भेटत असेल, काही जर किलोमीटर वाईज असेल किंवा दिवसाचा असेल, तो त्यांना कोणी द्यायला पाहिजे. आणि एकदा ठरल्यानंतर त्याचं समजा तुम्हाला काय रेक्टिफिकेशन करायचं असेल किंवा तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन काय काय गोष्टी करायला पाहिजे. ही गोष्ट हे लोक कधी करत नाहीत. जे लोकल जे त्या ठिकाणचे जे असतात टीम लीडर वगैरे हे दादागिरी करून खोटे त्यांना दमदाटी करून की आम्ही तुमचा ID बंद करू, हे करू, त्या हिशोबाने त्यांची फळवणूक होती. आज ते महाराष्ट्र सेना सन्मानाने अविनाश जाधव साहेबांच्याकडे आलेले आहेत. प्रवीण भोईर साहेब, विनोद मोरे साहेब आमच्याबरोबर आम्ही या सिस्टममध्ये या ठिकाणी बोललेलो. तर मला फक्त एवढंच बोलायचं, स्विगी आणि झोमॅटोचे जे मॅनेजमेंट, झोमॅटोचं पण काहीतरी स्ट्राईक आजपासून चालू आहे. तर मला वाटतं ही पिळवणी होता कामा नाही. मला या मॅनेजमेंटच्या एवढंच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की यांचं जे काय त्याची अडीअडचणी असेल ती दूर करा.
तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन भेटू, कारण हा फार ज्वलंत विषय आहे. आज तुम्ही विचार करा, दिवाळी जवळ आलेली आहे, लोकांना आज झोमॅटो आणि स्विगीची गरज आहे. आज ह्यांना पण रोजगाराची तेवढी. कोकणच्या निसर्गरम्य जंगलात पशु पक्षी प्राणी कीटक जलचर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच अभ्यासकांना आणि संशोधकांना नेहमीच कोकण भुरळ घालत असतं. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडरच्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतलाय. चीन मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेल्या 2 वर्षांपासून या कोळीवर संशोधन केलं असून जम्पिंग स्पायडरच्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतलाय. स्पार बंबॅरस सिंधुदुर्ग या नावाने या जम्पिंग स्पायडर या कोळीचं नामकरण करण्यात आलं असून या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पार बंबॅरस हे नाव कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तसंच नामकरण करण्यात आलं. पहिल्यांदा याचं नाव एक वैशिष्ट्य आहे. याचं नाव जीनसचं नाव स्पारबांबस आहे. तर स्पार आणि बांबस हे 2 शब्द मिळून तयार झालंय. स्पारबांबस म्हणजे याचं वरची प्रजातीचं नाव आहे स्पार्टिने, त्याच्यावरनं हे स्पार येतं. आणि बांबस म्हणजे हे बांबूमध्ये सापडतं, बांबूच्या झाडामध्ये. तर याचं नाव स्पार बांबस ठेवलं. तर हे सर्वात जास्त याची महत्त्वाची म्हणजे कुठे सापडतो, कुठे शोधायचं ते. ॲक्च्युली स्टार्टिंगला तर आम्हाला असं वाटत होतं हे फॅशियस म्हणून एक जीनस आहे, ते कॉमन जीनस आहे भारतात. तर आम्हाला वाटलं हा फॅशियस म्हणून हा जीनस आहे. पण जेव्हा आम्ही या पेपरचं इंट्रोडक्शन लिहित होतो आणि बाकीचे पेपर बघताना आम्हाला हे कळलं की हा स्पारबांबस म्हणून एक जीनस आहे जे चायना आणि मलेशियामध्ये सापडतं फक्त. तर याचा पिक्युलर कॅरेक्टर म्हणजे जे आपण जेव्हा मेलला बघणार तर फ्रंट लेगमध्ये त्याचे खूप हेअर्स आहेत. तर त्याच्यात ते आयडेंटिफाय आम्ही करू शकतो की हा डिफरंट जीनस आहे बाकीच्या जीनसमधून. तर ॲक्च्युली एक वेबसाईट आहे, त्याला म्हणतात वर्ल्ड स्पायडर कॅटलॉग. त्याच्यात आम्ही बघितलं तर या जीनसमध्ये फक्त एकच स्पीशीज नोंद होतं आणि ते होतं चायना आणि मलेशियामध्ये. तर आम्ही त्याच्यावरनं कम्पेअर केलं तर हा खूप डिफरंट होता. त्या स्पीशीज साईज वाईज खूप डिफरंट आहे. मग त्याचे मेल आणि फिमेल ऑर्गन बघतात डिसेक्ट करून, तर ते मेल फिमेल ऑर्गन खूप डिफरंट होते. तर हे सर्व डिफरन्सेस बघून आम्ही याला स्पारबांबस सिंधुदुर्ग हे नाव दिलं त्याला. प्रवाशांनी भरलेली एसटी महामंडळाची बस अनाधिकारानं चालवल्याप्रकरणी वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे कुडाळचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केली. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून हाती आलेले प्रत्यक्ष पुरावे आणि व्हिडिओच्या अनुषंगानं कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ विभागाच्या बांदा कुडाळ बोरिवली या शयनयान प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या चालकाच्या जागेवर बसून राज्य परिवहन मंडळाच्या मालकीची बस चालवल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे कुडाळ आगाराची एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि त्यांना बस चालवण्यासाठी परवानगी एसटी सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील आणि विभागीय वाहतूक अधिकारी डॉक्टर विक्रम देशमुख आणि इतर अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली. नुकतीच एसटीत नवीन भरती झालेली आहे चालकांची. त्याबद्दल आम्ही आमदार वैभव नाईक यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांची चालक म्हणून एसटीत भरती झालेली आहे. काल परवा सिंधुदुर्ग विभागाच्या कुडाळ आगारातील बांदा कुडाळ बोरिवली या नवीन स्लीपर कोच गाडीचं त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे वाहतुकीला. आणि या वाहतुकीची सुरुवात करत असताना या इथल्या कुडाळ मालवणचे आमदार आहेत वैभव नाईक नेहमी अतिउत्साही आणि अतिहुशारीपणा दाखवत असतात. आणि या अतिउत्साहाच्या भरात त्यांनी ही प्रवाशांनी भरलेली एसटी बस त्या गाडीतील चालकांसहित इतर कर्मचारी असतील आणि इतर लोक असतील त्या सगळ्यांना चालकाच्या केबिनमध्ये उभे करून स्वतः चालकाच्या जागेवर बसून ही एसटी बस चालवलेली आहे. आणि त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालवणं, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं लायसन्स किंवा परवाना नसताना एसटी बस चालवणं आणि त्याचबरोबर सरकारी मालमत्तेचं त्या ठिकाणी वापर करणं अनाधिकारीपणे, या विरोधात आमची वैभव नाईक
त्यांना मदत करणारे विभागीय नियंत्रक, त्याचप्रमाणे विभागीय वाहतूक नियंत्रक या तिघांविरोधात ही तक्रार आम्ही दाखल करा आणि गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाकडे उमेदवारच नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढण्याची धमक शिंदे गटाकडे नाही. हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी असं म्हणत वैभव नाईक यांनी उदय सामंत यांच्यासह दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गट हा भाजपच्या उंजळीने पाणी पिणारा गट आहे. भाजपची ध्येय धोरणं ते घेऊन पुढे जाणार आहेत. आणि समजा आता आपण बघितलं असाल की अजित पवारांनी सत्तेत घेतल्यानंतर त्यांनी कसं तोंड आळीमाळी गुपचूप केली, तसंच ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार या ठिकाणी असेल. शिंदे गट हे फक्त नावाला आपलं अस्तित्व लोकांमध्ये दाखवण्यासाठी ते मागणी करत आहेत. त्यांच्याकडे उमेदवार पण नाही आणि त्यांची उमेदवारीची लढवण्याची धमक पण त्यांच्यामुळे नाही. आणि त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही लोकसभेला निवडणूक उमेदवार शिंदे गटाच्या नावावर निवडणूक लढूनच दाखवा. शिंदेंचं चिन्ह घेऊनच या ठिकाणी निवडणूक लढून दाखवा. ती हिंमत शिंदे गटामध्ये किंवा शिंदे गटाच्या इथल्या या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या मतदारसंघातील मंत्र्यांमध्ये सुद्धा नाही आहे. तर आज मावळ लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजपची पनवेलमध्ये कार्यकर्ता बैठक झाली. उद्या शिरूर, परवा बारामती लोकसभेत महाविजय मेळावा होणार. सर्व समाजापर्यंत पोहोचणार. मोदींना लोकांचा पाठिंबा आहे. 45 पेक्षा अधिक लोकसभा जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघात महाविजय 2024 जनसंवाद यात्रा सुरू आहे. आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये, उद्या शिरूर लोकसभा आणि परवा बारामती लोकसभा 3.5 लक्ष घरी जाण्याचा आमचा घर चलो अभियानाचा हा संकल्प आहे. आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातल्या संपूर्ण गरीब कल्याणाच्या आणि मध्यमवर्गीयाच्या, ओबीसीच्या आणि सर्व समाजाच्या, आदिवासी, मागासवर्गीय सर्व समाजाच्या योजनांचं जेव्हा आम्ही पुस्तक घरोघर घेऊन जातो तेव्हा मोठं समर्थन आम्हाला मिळतं आहे. मी जेव्हा 1400-1500 लोकांना भेटतो तेव्हा 100% लोक मोदीजी प्रधानमंत्री व्हावे असंच त्या ठिकाणी वक्तव्य करता व्यक्त होत आहे. त्यामुळं मला वाटतं की 45+ लोकसभा आम्ही जिंकू. महायुतीचे आमचे जे 11 घटक पक्ष आहे, 11 घटक पक्षाला घेऊन आम्ही 45 लोकसभा जिंकू असा हा मला वाटतं मोठं जनसमर्थन आम्हाला मिळतं आहे. लांजा तालुका पंचायत समितीच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती लांजाच्या प्रांगणात अमृत कलश कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या निमित्तानं अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी मुलांनी पारंपरिक वेशभूषा करत ढोल ताशे, लेझिम, टाळाचा गजर करत सहभाग नोंदवला. अमृत कलश यात्रेची सांगता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 लांजा येथे करण्यात आली. प्रत्येक गावातून जमा केलेली माती एकत्र करून तो कलश पुढील कार्यक्रमासाठी दिल्ली येथे रवाना करण्यात आला. लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते अमृत कलश नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी आशिष फणसळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मी देशाप्रती असलेली माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडेन. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारंभ कार्यक्रम आपण मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमाने आपण सांगता करत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत आपण प्रत्येक गावामधून माती कलश गोळा केलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये आपण आपल्या देशाप्रती पंचप्राण शपथ घेतलेली आहे. अशी ॲक्टिव्हिटी आपल्या गाव स्तरावर पूर्ण झालेल्या आहेत आणि तालुका स्तरावरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. हा मातीचा कलश आपण आपले नेहरू युवा केंद्राचे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करून आपल्या तालुक्यामधून 2 स्वयंसेवक हा सदरचा मातीचा कलश घेऊन राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या 30 तारखेच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी आपल्या पंचायत समिती लांजा अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सर्व सरपंच महोदय, सर्व गावातील ग्रामस्थ असतील यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे सर्व विभाग, त्यांचे विभाग प्रमुख आणि अधीनस्थ सर्व कर्मचारी यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग या कार्यक्रमामध्ये नोंदवलेला आहे.
सदरचा अमृत कलश हा आपल्या जिल्ह्यामधून नेहरू युवा केंद्राचे जे स्वयंसेवक आहेत आशिष खंसाळकर यांची दिल्लीला जाण्यासाठी निवड झालेली आहे, तरी त्यांच्या ताब्यामध्ये पंचायत समिती लांजाचा हा अमृत कलश आम्ही सुपूर्द करतो आहोत. आज दापोली नगरपंचायतच्या वतीनं 2 नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि सर्व नगरसेवक कर्मचारी उपस्थित होते. आता 2 घंटागाड्या उपलब्ध झाल्यानं दापोलीमध्ये स्वच्छतेच्या कामावर अधिक भर दिला जाणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील निर्मलवाडी येथे सकाळी पेट्रोलचा टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती सुरू झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर आज दुपारी भारत पेट्रोलियमचा पेट्रोलने भरलेला टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती झाल्यामुळे घटनास्थळी तात्काळ रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक कोराणे दाखल झाले. टँकरच्या चालकाला श्री क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई विद्यापीठातर्फे मुंबई येथील गुरु नानक खालसा कॉलेज या ठिकाणी 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी इंटर झोनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाल्या. या टुर्नामेंटमध्ये खेडमधील ICS कॉलेजची विद्यार्थिनी हर्षदा पार्टे हिने दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. यानंतर हर्षदाची पुढील ऑल इंडिया तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी निवड झाली असून तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या ठिकाणी मंगळवार बाजार नजीक कलावती कॉम्प्लेक्स या ठिकाणी न्यू जास ऑटो स्पेअर पार्टच्या नवीन दुकानाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. दुकानाचे मालक ताहिर फिरफिरे तसेच अरिफ अंतुले यांनी हे दुकान सुरू केले असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्यांची सर्व्हिसिंग देखील केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी खेड तसेच भरणे नाका या ठिकाणचे मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच ग्राहक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे न्यू जास ऑटो स्पेअर पार्ट्सचे मालक ताहिर फिरफिरे तसेच अरिफ अंतुले यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच सर्वांनी ताहिर फिरफिरे आणि अरिफ अंतुले यांना शुभेच्छा देखील दिल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या 5व्या शाखेचं पूर्णगड रूपाने 8 ऑक्टोबर रोजी शानदार उद्घाटन झालंय. नाट्यकर्मी राम सारंग यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालं. गेल्या 5 वर्षात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांची घोडदौड वाखाणण्याजोगी आहे. 5वी शाखेचे उद्घाटन या प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येऊन शाखेचं उद्घाटन करणं म्हणजे सहकार मेळ्याची अनुभूती या संस्थेने दाखवून मौलिक कार्य यांच्या हातून होताना दिसत असल्याचं मत स्वरूपानंद संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलंय. यावेळी संतोष पावरी, सभासद पूर्णगड गुरु ग्रामपंचायतच्या सरपंच सुहासिनी धानबा आदी उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा माझे कोकण.